तर मित्रांनो, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वंदनगड आणि त्याचा परिसर, त्यावरच्या वास्तू, याचा इतिहास आणि भूगोल हा जाणून घेतला। आता आपण त्याचाच जोड किल्ला असलेला चंदन, या माझ्या मागच्या बाजूला चंदन हा किल्ला आहे, तर या किल्ल्यावर जाणार आहोत। आता पूर्ण ही साताऱ्याची दुसरी जी सिरीज आहे माझी, 2 दिवसाच्या या पूर्णपणे मोहिमेमध्ये आपण 5 ते 6 किल्ले कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता एक वंदनगड हा किल्ला पूर्ण झालेला आहे, त्याची व्हिडिओ जर पाहिली नसेल तर नक्कीच व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील जरूर करा। सकाळी थंडी असल्याने पाण्याची गरज भासली नाही, परंतु आमच्याकडील पाणी संपले होते आणि आता चंदनगडावर देखील जायचे होते। आधीच पाणी संपलेले आणि आम्ही त्यात चंदनगडाकडे जाणारी वाट चुकलो। 10 मिनिटे चालल्यावर लक्षात आले आणि आम्ही पुन्हा मागे फिरलो। तर मित्रांनो, चंदनगडाकडे जाणारी वाट आम्ही थोडीशी चुकलो होतो, परंतु वेळीच वाटेचा मागोवा घेतला आणि समजलं की ही वाट चुकीची आहे। तर पुन्हा एकदा मुख्य वाटेला आलो आहे। ज्या वाटेने आपण वंदनगडाला गेलो होतो त्या वाटेने येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे मंदिर लागलं होतं देवीचं, त्या मंदिरापासून आपल्याला चंदनगडाची वाट आहे असं तिथे स्थानिक काही नागरिकांनी सांगितलं। उन्हाचा तडाखा खूपच आहे आणि पाणी देखील संपले, परंतु बघूया, हा किल्ला चंदनगड करूनच आपण खाली जाणार आहोत आणि मग आपल्याला पाणी वगैरे तिथे भेटेल आणि जेवण करून तसंच आपण अजिंक्यतारा या किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत। पुढे बनवडी गावातून येणाऱ्या चंदनगडाच्या मुख्य वाटेने आम्ही चालत राहिलो। चंदनगडाच्या मुख्य वाटेला आपण लागलेलो आहोत। पूर्णपणे ही पायऱ्यांची वाट आहे। गडावर असणाऱ्या दर्गामुळे गावातील भाविक भक्त गडावर चालले होते। पुढे दगडी पायऱ्यांनी आपण गडावर येऊन पोहोचतो। गडावर प्रवेश करताच राजा भोजने उभारलेल्या 2 दगडी मिनारी आपले स्वागत करताना दिसतात। गडावर आल्यावर आपल्याला समोरच पंचलिंगी महादेवाचे मंदिर दिसते। असे मानले जाते की शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले असावे। तर मित्रांनो, माझ्या मागच्या बाजूला आपण चंदनगडावरती आल्यानंतर आपल्याला प्रथम दर्शन होते ते महादेव मंदिराचे। महादेव मंदिराच्याच बाजूला या ठिकाणी पाचवड हा जो वडाचं झाड आहे, याला पाचवड असं म्हटलं जातं। त्याच्याच मागे आपल्याला पाहू शकता तिथे दगडी शिळा आहेत, तर त्या पाहूया। याच्या बाजूलाच भले मोठे वडाचे झाड आहे। पुरेसे पाणी नसल्याने येथूनच गडावरून खाली उतरण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही थोडा शॉर्टकट वापरून गड उतरू लागलो। मित्रांनो, या ठिकाणाहून वाट काढत चाललेलो आहे। आपण आलो होतो तिकडून, परंतु आपली गाडी या ठिकाणी पार्क आहे, तर या आडवाटेने आपण चाललो आहोत उतरत। चंदनगड चढताना आमची एनर्जी पूर्ण डाऊन झाली आणि पाण्याचा कुठेच पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, कुठे दुकान देखील नव्हतं। त्या रस्त्यावर लोक भरपूर होती, परंतु पाण्याची काहीच सोय नसल्यामुळे आम्हाला खूप थकवा जाणवत होता आणि पाण्याची खूप आवश्यकता होती। आणि एक कोल्हापूरचे एक आम्हाला सहकारी भेटले, ज्यांचं नाव होतं सचिन पाटील, यांनी आम्हाला पाणी प्यायला दिलं आणि खूप बरं वाटलं। त्या पाण्याच्या याच्यावरच आम्ही तो किल्ला चढून थोडासा फिरलो आणि खाली येता आलं, नाहीतर पाण्याशिवाय आम्ही नक्कीच त्या ठिकाणी आम्हाला उतरता आलं नसतं। परंतु आता खाली उतरत आहोत, थोडंसंच अंतर राहिले आता ह्या मंदिरापाशी जायचं आहे। त्या सचिन पाटील जे आपले मावळे होते, खरंच सोलो ट्रेक करतात ते, तर त्यांची खूप मदत झाली। म्हणजे पाण्यासारखं पुण्य नाही आणि पाण्याशिवाय जीवन नाही, हे खरंच त्याचा अनुभव आला। तर मित्रांनो, तुम्हाला चंदनगडाची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।